धनगर समाज आरक्षण के लिए विगत अनेक वर्षों से प्रयासरत है, लेकिन शासन धनगर समाज के आरक्षण की मांग को तवज्जो नहीं दे रहा है। इस हेतु श्री एड़तकर के अध्यक्षता में एक पत्रकार परिषद का आयोजन करते संपूर्ण जानकारी दी गई। समाचार संकलन अशोक भाई जोशी। समाजातर्फे चोंडीला जे आमरण उपोषण सुरू आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी अमरावतीमध्ये उद्यापासून साखळी उपोषणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचीच माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद। पहिल्यांदा परिचय करून देतो आपला। तसं प्रेस नोटमध्ये नाव आम्ही दिलेलीच आहे। ॲडव्होकेट अचल कोल्हे, शबुताई मातकर, मेघाताई बोबडे, विजय टी सेलचे अध्यक्ष, प्राध्यापक अरुण बांबल, घनश्याम बोबडे, बाळासाहेब कोराटे, इकडे अशोकराव इसर, वामनराव सरोदे, नंदाताई चाफले, डॉक्टर सुधाकरराव काळमे, सरपंच मुकुंदराव जिंसे, इकडे गणेकर साहेब, पप्पू बोबडे, प्रवीण टेकाडे, ही सर्व नावं प्रेस नोटमध्ये आम्ही दिलेलीच आहे। धनगर समाजाच्या आरक्षणाचा जो प्रश्न आहे हा गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। म्हणजे आता 76 वर्षाहून आपण 77वा स्वातंत्र्य दिन वर्धापन दिन साजरा केला। या गेल्या 75-76 वर्षामध्ये धनगर समाजाला त्याचा समावेश आदिवासी म्हणून असूनही त्याला त्या सवलती मिळत नाही। अनुसूचित जमातीच्या परिशिष्टामध्ये म्हणजे शेड्यूलमध्ये धनगर म्हणून ही जात आहे, ती धनगर हीच अभिप्रेत होती बाबासाहेब आंबेडकरांना। परंतु रचा ड झाल्यामुळे आमच्या सर्व सवलती ज्या आहेत त्यापासून आम्ही वंचित राहिलो। तेव्हापासून लढा सुरू आहे। मागासवर्गीय असल्यामुळे तेवढा बुद्ध्यांकाची मर्यादा असल्यामुळे 70-75 वर्षापैकी काही वर्ष धनगर समाजाचा समावेश आदिवासी म्हणून करावा अशी मागणी होती। परंतु नंतर लक्षात आला अभ्यासाअंती की आमचा समावेश सुरुवातीपासूनच आहे, कारण धनगर नावाची कोणतीही जात या महाराष्ट्रात अस्तित्वात नाही। धनगर म्हणजेच धनगर हे सर्व माहीत असतानाही तत्कालीन राज्यकर्त्यापासून आताच्या राज्यकर्त्यापर्यंत धनगर समाजाच्या तोंडाला पाणीच पुसण्यात आलेले आहे। आणि जेव्हा हे 2014 साली भाजपचं सरकार आलं त्यापूर्वी तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी धनगरांना मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करू असं आश्वासन दिलं। सर्वप्रथम आम्ही कलेक्टर साहेबांना आम्ही निर्देश देऊ। त्याच्यानंतर आम्ही 5-5च्या ग्रुपनी सकाळी 11 वाजतापासून साखळी सुधाराला सुरुवात करू। त्यानंतर अल्टरनेट असं आमच्या इथून 50चा ग्रुप आहे। 5-5 दिवसाचा अल्टरनेट आम्ही दिनांक 2-10-2023 पर्यंत निश्चितपणे काहीही होणार नाही, कारण हे मुरदाड आणि माजलेलं सरकार आहे। राज्य शासन आणि केंद्र सरकार हे काहीही करणार नाही। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा जो सूर असेल धनगरांचा, त्या सुरात अमरावती जिल्ह्याचे विदर्भातील धनगर सूर मिळवतो। त्यांच्या आंदोलनाला पूरक असं आंदोलन इथे उभं आहे। धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे।
गेल्या 18-19 दिवसापासून चोंडीला धनगर समाजाचे कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसलेले असताना मुरबाड आणि माजोर राज्य सरकारने कोणतीही कारवाई अद्याप केलेली नाही। चोंडीतल्या त्या उपोषणकर्त्यांना आमचा या विदर्भातील धनगरांचा संपूर्ण पाठिंबा आहे। लवकरात लवकर त्या उपोषणकर्त्यांच्या आणि आमच्या मागणीचा जर विचार झाला नाही तर संपूर्ण धनगर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। कारण मोठ्या लोकांना मलिदा आणि धनगरांना धतुरा हे धनगर सहन करणार नाही। त्यामुळे विनाविलंब राज्य सरकारने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी ताबडतोब कारवाई करावी। कारण आम्ही सत्तेवर आलो तर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देऊ असं तत्कालीन भाजपाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र ते पार विसरले आणि धनगरांच्या कोणत्याही मागणीचा अद्याप विचार झालेला नाही। त्यामुळे भाजपच्या प्रकृतीसाठी विनाविलंब धनगरांची मागणी मान्य करा। आचारसंहिता लागण्यापूर्वी जर धनगरांना आरक्षण मिळालं नाही तर गावागावात रस्त्यावर धनगर उतरेल आणि भाजपच्या भामट्यांना धडा शिकवेल।